कुत्रेवाणीच भाव वापरते. दिसते का? सातारा जिल्ह्यातील फरतडवाडी अंगापूर रस्त्यावर आज दुपारी घडलेला प्रकार धडकी भरवणारा आहे. प्रकार ऐकल्यानंतर आता बाकी कमालच झाली अशी म्हणण्याची वेळ आली आहे. भर रस्त्यावर रेबीज सदृश झटके येत असलेलं दृश्य पाहून लोक घाबरले. 25-30 युवकांनी जाळी टाकून या व्यक्तीला ताब्यात घेतलं. 3 अँब्युलन्स बोलावल्या. जिल्ह्यातील हा चर्चेचा विषय असणारा वेगळ्याच दिशेने वळतोय. हा व्यक्ती ऊस तोड कामगार आहे आणि याला 15 दिवसापूर्वी कुत्रं चावलं होतं अशी माहिती मिळताच सर्वत्र रेबीजचा संशय पसरला. खरी माहिती समोर आली तर सातारा सिव्हिल मधून वेगळंच माहिती समोर आली. सध्या हा मजूर सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि ते सिव्हिल सर्जन यांनी दिलेलं वक्तव्य आणि परिस्थितीचं चित्र पूर्णपणे बदलणार आहे. सिव्हिल सर्जन म्हणतायत हा रेबीजची केस नाही, हा मनोरुग्ण आहे. या प्रकाराचं वर्तन आणि झटके तो आधीपासूनच नाटकासारखे करतो अशी देखील माहिती समोर येते. त्यामुळे मेडिकल रिपोर्टनुसार रेबीज नसल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी भीषण दृश्य पाहून गावकऱ्यांनी जे धाडस दाखवलं ते कौतुकास्पद आहे. पण आता रेबीजचा धोका नसल्याचं स्पष्ट होत आहे. मनोरुग्ण असलेला हा सध्या पूर्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली साताऱ्यात त्याला ठेवण्यात आलाय. एकीकडे रस्त्यावर थरकाप उडवणारा संघर्ष आणि दुसरीकडे हॉस्पिटलकडून आलेलं वक्तव्य, ही संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर रेबीज की नाटक असा मोठा वाद निर्माण करत आहे. फरतरवाडी अंगापूर रस्त्यावरचा हा प्रकरण पूर्ण सत्यासह समोर आलं तरी या कामगाराचा उपचार मात्र सध्या सिव्हिल हॉस्पिटल साताऱ्यात सुरू आहे. तरुण भारत ऑनलाईन, सातारा. गोळ्या कुठं नाही, त्याला थंड आली म्हणून एक जण घेऊन आला, ते त्याला मारलं, चावला नाही, वारफाडले त्याला, ती वारफाडलेली नाही, त्याच्या अंगात शूटर होता ना, त्यामुळे काय झालं नाही. पण ती तिथं फाट्या होती, येत अंगावर आता गाड्यांची ह्यांची. नितीन आरती एक जण रेबीज झाली टोळीतल्या, तर पोलीस स्टेशन मध्ये सांगायला लागलं ना पकडायला त्याला. ती येड्यागत येत आहे अंगावर 2 व्हीलर 4 व्हीलर आपल्या टोळीतल्या फौजींच्या. मग ती कोण आहे का तिथं? हा पण आहे 8 दिवसानं